नमस्कार. AGC न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला वेगळी बातमी, वेगळा विषय आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आज धाराशिव येथील अतिक्रमण मोहिमेला गालबोट लागलेले आपल्याला दिसत आहे. धाराशिव शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते सांजा रोड येथील भवानी चौकादरम्यान असलेल्या रस्त्यांचे नवीन बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील 150पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अनेक दुकानदारांनी स्वतःहून दुकाने हटवली, पण अनेक दुकानदार अद्याप दुकाने काढण्यास तयार नव्हते. अशा दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढण्याची पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू करण्यात आली होती. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या परिसरात अतिक्रमण काढत असताना एका महिलेच्या डोक्यात मार बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण मोहिमेला गालबोट लागले असून येथील वातावरणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अगोदर पासून पोलीस तिथे उपलब्ध असून त्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आपण पाहू शकता, अतिक्रमण मोहीम जी आहे ते प्रशासन राबवताना आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने ही मोहीम अतिक्रमण हटाओ चालू आहे.